नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी, जी सगळ्यांनाच खूप आवडते आणि बनवायलाही सोपी. तर चला मग सुरू करूया टेस्टी टेस्टी पावभाजी. तर पावभाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आधी आपण बघणार आहोत. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूया मग. तर इथे पावभाजी बनवण्यासाठी मी आधी बटाटे घेतलेले आहे 4, ते मधून कट करून घेतलेले आहे. त्यानंतर घेतलेले आहे टोमॅटो घेतलेले आहे 4, त्याला बारीक कट करून घेतले आहे. कांदा घेतलेला आहे, कांदा 4 घेतलेले आहे, ते पण बारीक छान कट करून घेतले. त्यानंतर व्हेजिटेबल्स आहे. इथे मी घेतलेली आहे 1 वाटी फ्लॉवर कोबी, त्याला छान बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर शिमला मिरची 2 बारीक केलेली आहे. त्यानंतर गाजर आहे अर्धा वाटी आणि 2 चम्मच बीटरूटचं किस आहे. 1 वाटी मटार घेतलेले आहे. तर आपल्याला हळद लागेल, मिरची पूड लागणार, त्यानंतर मीठ लागेल, पावभाजी मसाला घेतलेला आहे मी इथे 1-1.5 चम्मच, 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे आणि आपल्याला तूप लागेल आणि फोडणीसाठी तेल लागणार आपल्याला. तर आता आपण हे सर्व साहित्य छान शिजवून घेऊया. तर मी हे आधी कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते. तर यामध्ये मी गाजर, कोबी आणि शिमला मिर्च ही एकत्र करते आणि यामध्येच मी आपण जे 1 वाटी मटर घेतलेले होते ते पण टाकून घेते. तर आता मी दुसऱ्या डब्यामध्ये 4 टोमॅटोपैकी 2 टोमॅटो बारीक चिरलेले ते घेत आहे. त्यामध्ये अर्धेच कांदे टाकून घेत आहे. तर इथे मी कांदे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत बीटरूट किस टाकलेला आहे, तो टाकून घेते, त्यामुळे पावभाजीला कलर छान येतो. आता मी हे कुकरला लावून घेते. तर कुकरमध्ये ठेवून घेतलेले आहेत तिन्ही डबे आणि आता मी कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेते आणि छान त्याला शिजवून घेते. तर इथे आता 4 शिट्ट्या झालेल्या आहे. मी आता गॅस ऑफ करून घेते आणि आपण आता कुकर थंड होऊ देऊया. इथे आता कुकर आपला थंड झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊ. आपले सगळे व्हेजिटेबल्स, बटाटे छान आता शिजलेले आहेत. डबे आता मी बाहेर काढून घेते. आता बटाट्याची साल आपण काढून घेणार आहोत. बटाट्याची साल काढून झाल्याच्या नंतर आपण बटाटे छान स्मॅश करून घ्यायचे. त्यानंतर आपण मटर पण, जे व्हेजिटेबल्स आहे, टोमॅटो, कांदा शिजवलेले आहे ते पण पूर्ण स्मॅश करून घ्यायचं. संपूर्ण साहित्य आता छान स्मॅश झालेले आहेत, पूर्ण बारीक होऊन गेलेले आहेत. आता आपण याला फोडणी टाकून घेऊया. तर मी इथे आता गॅस ऑन करते आणि गॅसवर कढई ठेवून घेते. तेल टाकून घेत आहे. तर तेल मी जवळपास 6-7 चम्मच घेतलेलं आहे, कारण पावभाजी थोडी चटपटीत आणि झणझणीत छान वाटते आणि मी ही 8 लोकांकरता करत असल्यामुळे इथे मी 6 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल आता छान गरम होऊ द्यायचं. तेल आता छान गरम झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. त्याला आपण छान परतून घ्यायचं कांद्याला. छान त्याला 2-4 मिनटं होऊ द्यायचं. कांदा होत आला की यामध्ये आपण ॲड करणार आहोत लसूण अद्रकची जी आपण पेस्ट केलेली होती ती टाकून घ्यायची आहे. त्याला पण छान परतून घ्यायचं. लसूण अद्रकला छान शिजू द्यायचं. लसूण छान झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो बारीक चिरलेले ते ॲड करायचे आहेत. तर मी इथे टोमॅटो टाकून घेतलेले आहे. त्याला पण आपण छान परतून घेऊ आणि टोमॅटोला पण 2 मिनटं शिजू देऊ. टोमॅटो छान शिजले की यामध्ये आता आपण मसाले ॲड करून घेणार आहोत. तर मी यामध्ये 2 चम्मच पावभाजी मसाला ॲड करत आहे. त्यानंतर यामध्ये तिखट टाकून घेत आहे, मिरची पूड. तर तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खाता त्याप्रमाणे घ्यायचं. तर मी इथे 3 चम्मच तिखट घेत आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच हळद ॲड करत आहे आणि त्यानंतर मी यामध्ये 2 चम्मच मीठ ॲड करत आहे. हे सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर छान आपण याला मिक्स करून घेऊ आणि 1-2 मिनटं याला परतून घेऊ. सर्व मसाले छान झालेले आहेत. तर आता आपण यामध्ये जे
व्हेजिटेबल्स शिजवलेले होते ते आपण टाकून घेऊ. तर मी सुरुवातीला जे टोमॅटो, गाजर, बीटरूट ते टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी आता मटर, शिमला मिर्च, कोबी फ्लॉवर हे जे शिजवलेलं होतं ते ॲड करत आहे. याला मी 2 मिनटं छान परतून घेते. यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे आपण जे बटाटे शिजवलेले होते, सोल काढून घेतलेलं होतं. तर ते बटाटे स्मॅश करून घेतलेले आहे मी. तर ते ॲड करत आहे. त्याला पण छान आपण परतून घ्यायचं आहे. तर आपले सर्व साहित्य छान मिक्स झालेले आहे. सर्व जिन्नस छान मिक्स झालेले आहेत. तर थोडंसं मी यामध्ये आता पाणी ॲड करत आहे. तर आता याला मी छान ढवळून घेते आणि आपल्याला हे 5-7 मिनटं छान शिजवून घ्यायची आहे. 7 मिनटं झालेली आहेत. पावभाजी छान तर्री आली आहे, छान शिजलेली आहे आणि कलर तर खूप सुंदर आलेला आहे. तर आता मी यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेते. आणि वरून 1 चमच तूप मी यावर टाकून घेत आहे आणि तो पण छान मिक्स करून घ्यायचं. आपली पावभाजीची भाजी इथे छान तयार आहे. तर आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर आपल्याला प्लेट तयार करायला इथे पाव लागणार. तर आधी मी पाव छान भाजून घेते. तर गॅस ऑन केलेली आहे आणि तवा ठेवलेला आहे. तव्याला छान तूप लावून घेतलेलं आहे आणि यावर आपण छान पाव भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे पावभाजी खूप छान टेस्टी लागते. तर इथे मी पाव ठेवलेले आहे आणि आता त्याला छान भाजून घेत आहे. इथे आपली पावभाजीची प्लेट आता तयार आहे. कांदा लिंबूसोबत मी छान सर्व केलेला आहे. तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. तसेच बाकीच रेसिपीजला लाईक, शेअर, कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.